अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला गेला आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला सण साजरा केला जातो. या दिवशी सोनं, चांदी किंवा इतर नवीन धातू खरेदी करणं शुभ मानलं गेलं आहे. दरवर्षी उत्साहाने साजरा केला जाणारा हा सण यंदा 19 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते. याशिवाय संपत्तीची देवता कुबेर यांचीही पूजा केली जाते. या मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा विधीनुसार केल्यास आर्थिक संकट दूर होतं, घरात सुख आणि समृद्धी येते. शिवाय तिजोरी नेहमीच पैशांनी भरलेली असते. या दिवशी कोणती वस्तू खरेदी करून देखील देवी लक्ष्मीला प्रसन्न करता येऊ शकतं तर जाणून घ्या. पहिला आहे मीठ. अक्षय तृतीयेला सेंधव मीठ खरेदी करणे देखील शुभ मानलं जातं. सेंधव मीठ हे भौतिक सुखसोयींचा स्वामी शुक्र आणि आई आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार असलेल्या चंद्रदेव ग्रहाशी संबंधित असल्याचं मानलं जातं. या दिवशी सेंधव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते. सेंधव मीठ खरेदी केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती मिळते. दुसरं म्हणजे कवड्या. लक्ष्मी देवीला कवड्या खूप आवडतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी 5 किंवा 7 कवड्या खरेदी करा आणि त्या लक्ष्मी देवीच्या चरणी अर्पण करा. देवी लक्ष्मीची पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी कवड्या लाल कपड्यात गुंडाळा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा. तिसरं म्हणजे जव. असं मानलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी थोडेसे जव खरेदी केल्याने सोने खरेदी केल्यासारखेच फळ मिळतं. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करा आणि भगवान विष्णूंच्या चरणी जव अर्पण करा. नंतर पूजा केल्यानंतर बार्लीचे दाणे लाल कापडात बांधा आणि ते तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळे तुमच्या घरात संपत्ती वाढेल. श्रीयंत्र. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणे देखील खूपच शुभ आहे. या दिवशी श्रीयंत्र खरेदी करा आणि ते तुमच्या घरात पूर्ण विधी आणि रीतिरिवाजासह स्थापित करा. याची रोज पूजा करा. देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमीच वास करेल आणि कधीही पैशांची कमतरता भासू देणार नाही. घडा किंवा कलश. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे भांडे किंवा पितळेचे भांडे खरेदी करणे देखील खूप शुभ आहे. या दिवशी एक भांड किंवा कलश खरेदी करा आणि तो तुमच्या घरात ठेवा. ते रिकामे घरी आणू नका याची काळजी घ्या. त्यापेक्षा त्यात थोडे पाणी किंवा तांदूळ भरा आणि घरी आणा. पिवळी मोहरी. अक्षय तृतीयेला पिवळी मोहरी खरेदी करणे खूपच शुभ मानलं जातं. हे सोनं आणि चांदी खरेदी करण्या इतकं शुभ आहे. असं मानलं जातं की पिवळी मोहरी घरी आणल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. बार्ली किंवा पिवळी मोहरी देखील आनंद, शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. कापूस. अक्षय तृतीया हा विशेष दिवस आहे. या दिवशी काहीही खरेदी करणे शुभ असतं. तुमच्याकडे जास्त पैसे नसले तरीही तुम्ही कापूस खरेदी करू शकता. कापूस खरेदी केल्याने घरात आनंद आणि शांती येते. तसंच धन आणि धान्यात वाढ होते. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी करणे खूपच शुभ मानलं जातं.